नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत आपण वाईट सवयींचे गुलाम का होतो? विळख्यातून बाहेर पडण्याचे 3 प्रभावी मार्ग. पहिलं, वाईट सवयी सहज का लागतात? वाय बॅड हॅबिट्स आर इझी टू फॉर्म. डिप्रायमेजेशन रश. वाईट सवयी उदाहरणार्थ जंक फूड खाणे, सोशल मीडिया स्क्रोल करणे, व्यसन. मेंदूमध्ये लगेच डोपामाइन नावाचे रसायन सोडतात. हे रसायन आपल्याला तात्काळ आनंदाचा अनुभव देते. मेंदूला कष्ट न करता मिळणारा आनंद आवडतो. प्रयत्नांची कमतरता. लीज रेझिस्टन्स. व्यायाम करण्यासाठी कष्ट लागतात, पण सोफ्यावर बसून राहण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत. आपला मेंदू नेहमी कमीत कमी ऊर्जा खर्च होईल असा मार्ग निवडतो. स्ट्रेस रिलीफ. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा मेंदू जुन्या सोप्या पद्धतीकडे वळतो. सिगारेट ओढणे किंवा गोड खाणे हे तणावावर तात्पुरता उपाय म्हणून मेंदूला सोपे वाटते. दुसरं, वाईट सवयी कशा सोडाव्यात? हाऊ टू ब्रेक बॅड हॅबिट्स. न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करून तुम्ही या सवयी बदलू शकता. यासाठी सायकोलॉजिकल युक्त्या खालीलप्रमाणे आहेत. क्यू ओळखा आणि तो बदला. प्रत्येक वाईट सवयीची एक सुरुवात असते. उदाहरणार्थ, कंटाळा आला की आपण मोबाईल हातात घेतो. उपाय: जर तुम्हाला मोबाईल बघण्याची सवय सोडायची असेल तर मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. जेव्हा तो डोळ्यासमोर नसेल, नो क्यू, तेव्हा मेंदूला त्याची आठवण कमी येईल. याला एन्व्हायरमेंटल डिझाईन म्हणतात. कठीण करा, म्हणजे इन्क्रीज फ्रिक्शन्स. वाईट सवयी पूर्ण करणे कठीण करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याची सवय असेल तर टीव्हीच्या रिमोटमधील सेल काढून ठेवा. सेल काढण्याचे थोडे कष्टही मेंदूला ती सवय करण्यापासून रोखू शकतात. हॅबिट स्टॅकिंग. एका चांगल्या सवयीला दुसऱ्या चांगल्या सवयीशी जोडा. उदाहरणार्थ, मी दात घासल्यानंतर, म्हणजे जुनी चांगली सवय, लगेच 2 मिनिटे शांत बसून नामस्मरण करेन. नवीन सवय. 2 मिनिटं नियम, द 2 मिनिट्स रूल. कोणतीही नवीन चांगली सवय इतकी सोपी करा की ती करायला फक्त 2 मिनिटे लागतील. व्यायाम करायचा असेल तर आज मी 1 तास जिम करेन असे म्हणण्याऐवजी आज मी फक्त 5 मिनिटं चालेन असे म्हणा. मेंदूला छोट्या गोष्टीचा प्रतिकार करता येत नाही. महत्त्वाची सूत्रे. जुनी सवय पुसली जात नाही, ती रिफ्लेक्ट केली जाते. विज्ञानानुसार मेंदूतील जुना रस्ता पूर्णपणे नष्ट होत नाही, पण नवीन रस्ता म्हणजे चांगल्या सवयी इतका मोठे होतो की जुन्या रस्त्याचा वापर बंद होतो. त्यामुळे वाईट सवय सोडण्यापेक्षा नवीन चांगली सवय लावण्यावर भर द्या. आध्यात्मिक आणि मानसिक बळ. द स्पिरिच्युअल बूस्ट. केवळ विज्ञानाने सवय सुटत नाही, त्यासाठी इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर लागते. येथे अध्यात्माचा उपयोग होतो. विचारांचे वळण. जेव्हा वाईट सवयीची ओढ लागते तेव्हा मन अस्वस्थ होते. अशा वेळी मनाला इतर गोष्टीत किंवा कामात गुंतवा. तेव्हा मेंदूला एक पॅटर्न ब्रेक मिळतो. तो क्षण निघून गेला की त्या सवयीची तीव्र इच्छा म्हणजे क्रेव्हिंग कमी होते. सजगता, अवेअरनेस. अध्यात्म आपल्याला साक्षी व्हायला शिकवते. जेव्हा तुम्हाला एखादी वाईट गोष्ट करण्याची इच्छा होईल तेव्हा स्वतःला सांगा, माझ्या शरीराला ही इच्छा होत आहे, पण मी या इच्छेचा गुलाम नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.